गेम का आगाज अंपायर की तरफ से फैसला, टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया, दावत दिया माहिरा स्टार्स को, आइए और बल्लेबाजी कीजिए। और सलामी बल्लेबाज शहबाज बांगी और उनके साथ टीम के ऑनर मोहसिन तांडेल, और गेंदबाज है मौसम खान, सैमसंग के मैनेजर यहां पर इस वक्त हमारे साथ है। सलाम तांडेल, आप रजा का ध्यान दीजिए, थोड़ा सा बॉल आएगा वहां पे, थोड़ा सा स्पीड अप कीजिए मौसम। कमेटी की तरफ से हमारे बार बार डिसीजन आ रहा है, इसलिए मुझे बोलना पड़ रहा है, इसलिए नाराज मत होना प्लीज। चलिए पहली गेंद यहां पर टैप मारने की कोशिश थी वहां पर, लेकिन खिलाड़ी मौजूद, हाइट थोड़ी सी मिली नहीं। दिशाहित गेंदबाजी, अक्सर ऐसा होता है जब शहबाज बांगी मैदान में होते तो पसीने छूटने लगते हाथों में, क्योंकि शहबाज बांगी एक विस्फोटक बल्लेबाज है, सब जानते हैं। फिर से डॉट गेंद, मतलब अभी तक बांध कर रखा है शहबाज बांगी को, जो रणनीति उन्होंने अपनाई है उसी पे पूरा खड़े उतरे हैं यहां पर मुज्जम। थोड़ा सा गेंदबाज को थोड़ा सा कंफ्यूज करने की कोशिश की थी, लेकिन शिकारी खुद शिकार हुआ, मतलब डॉट गेंद, काफी अच्छा यॉर्कर यहां पर मुज्जम का, काफी अच्छी गेंदबाजी, तालियों की गड़गड़ाहट के साथ इन्होंने गेंदबाजी की है। खामोश रखा है यहां पर शहबाज बांगी को, लगातार चौथी आई डॉट गेंद। और अगर मुज्जम यहां पर मेडन ओवर डालते तो आफाक खुद की तरफ से 500 रुपए का इनाम। देखिए क्या बात है, पांचवी गेंद डॉट आती थी यहां पर, खामोश रखा यहां पे बल्लेबाज को, जिनकी चर्चा है पूरे एमपीएल में सबसे दहशतदार खिलाड़ी। अब तक 5 गेंदें आई है डॉट, एक अतिरिक्त रन आई थी वाइड के रूप में, लेकिन अभी भी 500 रुपए का इनाम लागू है। चलिए आफाक भाई के 500 तो बच गए यहां पर। इसके बाद अगली आवाज हमारे भूषण भाई की होगी, क्योंकि मैं पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या। अप्रतिम गोलंदाजी मोजम देखील लेजंड खेळाडू आहे। धावसंख्या झाली 3, एक षटकाचा खेळ, सर्व धावसंख्या झाली 3। मोजम मी म्हटलं की लेजंड खेळाडू आहे, खरोखर भरपूर वर्षाचा अनुभव आहे, आणि जर अंडर क्रिकेट कुठेही असो मोजम आमच्या तिथे मॅच बघण्यासाठी नेहमी हजर असतात। हे प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरचं। यावेळेस फक्त दिशा दिली आणि दुहेरी धावेसाठी फटका मोहसिन तांडेल यांच्या बॅटमधून आलाय। 2 धावेसाठी धावसंख्या झाली आहे 5। यावेळेस पुन्हा एकदा 2 धावेसाठी मोहसिन तांडेल यांच्या बॅटमधून। मोहसिन तांडेलांना माहिती आहे जर धावफलक पुढे न्यायचा असेल तर यावेळेस चतुराई दाखवावी लागेल, आणि त्यातमध्ये खेळ मोहसिन तांडेल यांच्याकडून। दुहेरी धावासाठी पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वर धावसंख्या झाली आता मात्र 7। यावेळेस मात्र फलंदाज होतो बाद मोहसिन तांडेल, बॅक टू द पॅव्हिलियन। मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज झाला बाद, मोठा फलंदाज बाद होतोय मोहसिन तांडेल। बॅक टू द पॅव्हिलियन, नवीन फलंदाज मैदानामध्ये नवाज। चला थोडं स्पीडअप करायचंय। कमिटीकडून वारंवार सूचना येत आहेत की आजच्या सत्रामध्ये आपल्याला एक तब्बल
21 सामने खेळवायचे आहेत. दुपारचा सत्र चालू झाला आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवाज. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. तसेच आमचे ताबीज कच्ची याने देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील स्वागत असेल. मोहल्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. ताबीज कच्ची आपण देखील यायचं व्यासपीठावर. मोहल्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न, मात्र कोणतीही धावणे डॉट चेंडूची सांगता होती आहे. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या झाली आहे 7. ताबीज कच्ची आपण देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील स्वागत असेल. मोहल्ला प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आपलं स्वागत. यावेळेस फलंदाज होते बाद मैदानाच्या बाहेर. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 7. दुसरं षटक चालू असताना यावेळेस थोडंसं अडचणीत सापडला. आता मात्र मायरा स्टार संघ 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये समर रिझवी. आणि ताबीज कच्ची यांचं स्वागत आमच्या समालोचन कक्षामध्ये. मोहल्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली आहे 7. दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली आहे फक्त 7. खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी जर आपण बघितलं तर मोजम आणि त्याच्यानंतर बारिश नाईक. यावेळेस फॉलोथ्रूमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज समर रिझवीला चेंडू लागून कोणतीही धाव नाही. गोलंदाजी मार्फत आता शाहरुख. दोन षटकाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण सलमान वांगी मोठे फटके मारतोय, मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं होत आहे. फारीज फाल्गुन संघाकडून जर विचार केला तर सांघिक खेळ मैदानामध्ये. यावेळेस मात्र वन बाउंस सीमारेषेवर चौकार. शेवटच्या बॅटमधून आला चौकार. धावसंख्या झाली आहे 11. तिसरं षटक चालू असताना शाहरुख याचं यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 11. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेवर चौकार. 4 धावेसाठी शेवटच्या बॅटमधून दुसरा फटका येतोय. धावसंख्या झाली 15. तिसरं षटक चालू असं धावसंख्या झाली 15. यावेळेस जर षटकांमध्ये बघितलं तर धावा कमी आल्या. तर यावेळेस पंच पनिशमेंट करतात. दोन्ही हात हवेत फैलावताना चेंडू वाईड आहे. यावेळेस पुन्हा एकदा वन बाउंस सीमारेषेवर चौकार. धावसंख्या झाली आहे 20. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलं येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. याच्या पुढील होणारा सामना अनिस रॉयल्स विरुद्ध 7 स्टार. आणि फेकीसाठी यायचा आहे अनिस रॉयल्स विरुद्ध 7 स्टार. नाणेफेकीसाठी यायचं आपण. अनिस रॉयल्स विरुद्ध 7 स्टार.
इर्षाद तरलाय मॅन ऑफ द मॅच. याचं पारितोषिक घेण्यासाठी इर्षाद आणि पारितोषिक दिलं आमचे तवीजभाई कच्ची यांच्या हस्ते पारितोषिक जातोय. इर्षाद यायचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच अनिस रॉयल्स विरुद्ध 7 स्टार. नाणेफेकीसाठी यायचं आहे अनिस रॉयल्स विरुद्ध 7 स्टार. की बारिश नाईक आणि गोलंदाजी मार्फत मतीन मुल्ला. यावेळेस फक्त दिशा दिली आणि धैर्य द्यावेसाठी वैयक्तिक खातं खोले संघाचं खातं खोले 2 या धावेने धावसंख्या झाली आहे 2. 21 धावांचं आव्हान पार करताना येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे 2. यावेळेस पुन्हा एकदा कॉफी बॅच फटका होता. बॅक टू बॅक दुसरा 2 धावेसाठी धावसंख्या झाली 4. नेक्स्ट मॅच 7 स्टार विरुद्ध अनिस रॉयल्स. नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षण आणण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस फेकीमुळे नक्कीच अतिरिक्त धावा आल्या. तर 57 एकूण 5 धावा आहेत. धावसंख्या झाली 9. इर्षाद मारत मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचा. यावेळेस आडो बॅट नाही वारी स्ट्राईकच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढ धावसंख्या झाली आहे Didn't hear that. Tap microphone Tera. to try again. इर्षाद मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. नक्कीच मतीन यांनी जर बारिशाचा विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक रफिक जटप यांच्याकडून. याच तिथं पारितोषिक लागू झालंय. तावीजभाई कच्ची
यस यावेळेसचा सामना जिंकला अर्धा फारिस फाल्कोन संघाने.